माझे नाव श्रेयस उत्तमकडे. आज मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. माझे नाव गोष्टीचं नाव आहे यशाची जोडी उदय. एका राज्यात एक राज्य होते. त्या राज्याचे नाव होते यशोदानगरी. त्या राज्याचा राजा होता बादशाह मोहब्बत. आणि हा खूपच बलवान असे. त्याच्यासोबत युद्ध करायला सगळे राजे घाबरायचे आणि त्याच्या समोर सगळे राजे झुकून जायचे. असंच झाल्यामुळे पट्टणपुरमचा राजाचा एक लढाईचा एक छंदच बनला होता. आता किती दिवसांनी त्यांनी काहीच लढाई केली नव्हती आणि कोणासोबत लढलेही नव्हते. युद्ध करणे हा तर त्याचा छंद होता आणि त्याला मुळीच करमेना. मग त्याला मुळी करमेना तर ही त्याच्या डोक्यावर खात्री आली आणि त्याला सहन होण्याची क्षमता कमी झाली आणि त्यांनी एक सभा बोलावली. त्या सभेत महामंत्री म्हणाले, बादशाह मोहब्बत, तुम्ही आम्हाला इथे का बोलवले आहे? यशोदानगरीचा राजा म्हणाला, तुला तर माहीतच आहे, युद्ध हा माझा छंद आहे आणि मी माझा छंदाविना राहू शकत नाही. आणि किती महिने झाले मी कधीच युद्ध केलेलं नाही. आता मला युद्ध करायची इच्छा मनात येते आणि तिला मी कसं पूर्ण करावं हे मला कळतच नाही. मग हे एका नोकराने ऐकले. तो नोकर त्यांच्या राजवाड्यात सफाई पेहरा देण्याचे काम करत होता. त्याने म्हणाले, बादशाह, माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण एक काम करा. आता आपल्या देवी पद्मिनींना आपल्या पद्मिनीशी विवाह करण्याची वेळ आलेली आहे. आपण उद्याच एक रथ बोलवा. त्याच्यात माता पद्मिनींना उभा करा आणि पडदा लावून द्या आणि सगळ्या पृथ्वीवर फिरा आणि त्यांना सांगा की घोषणा द्या, जे माता पद्मिनी सोबत विवाह करण्याची उत्सुक आहे त्यांनी करावे. पण त्याच्या बदले एक शर्त आहे. तुम्हाला अच्छा मोहब्बत सोबत युद्ध करावं लागेल. आता सगळे पृथ्वी ते घुमून आले पण कोणीच बादशाह मोहब्बतच्या नावाने आले नाही. मग आता एक राज्य राहिले होते, पट्टणपुरमच्या राजाने त्यांना पहिलेच पाहिले होते. म्हणून त्यांनी दरवाजे खिडक्या सगळे बंद केले होते आणि शांतपणे आतमध्ये गादीवर बसलेले होते. तर आता त्यांचे नौकर आले, म्हणजे महामंत्री आले आणि त्यांना म्हणाले, गुजरा महाराज, आपण इथे घाबरून का बसलेलो आहात? अरे, माता पद्मिनी सोबत विवाह करायचा असेल तर करा, पण आपल्याला त्या युद्ध करावंच लागेल. आपण जर बादशाह मोहब्बतला हरवले तर आपलं नाव इतिहासात येईल आणि आपल्या नावाचे गोडे गायला जाईल आणि आपण सगळ्या शहरात मोठाच इतिहास घडवून दाखवू आणि आपले मोठे पुत्रे असेल. मग हे ऐकून पट्टणपुरमच्या राजामध्ये गर्व घुसला आणि त्यांनी खिडक्या दरवाजे सगळे हे केले आणि युद्धाला हो सांगितले. आणि पट्टणपुरमच्या राजाने आता लढाईची तयारी केली.
आता युद्धाचं नाव ऐकून इथे यशोदा नगरीचा राजा खूपच आनंदित. त्याच्या डोक्यात हाच प्रश्न होता की अखेर युद्ध जिंकणार कोण. तर त्याच्या मनात एक विचार आला, आपण जर आपल्या राज्याच्या बाजूच्या राज्यात गेलो, तिथे एक साधू राहतो, तो आपल्याला अवश्य भविष्यवाणी सांगेल आणि जो जिंकणार आहे तो तर मीच आहे, पण मला खात्री नाही. तेव्हा परत एकदा मी त्याला विचारून येतो. यशोदा नगरीचा राजा वेशभूषा करून त्या साधूकडे जातो आणि आपला प्रश्न विचारतो की 11 दिवसाच्या नंतर जे युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये कोण जिंकणार. साधू म्हणाला, तू उद्या ये, मी उद्या ते उत्तर सांगेन. साधू रात्री देवाची प्रार्थना करतो आणि देवाकडून भविष्यवाणी जाणून घेतो. दुसऱ्या दिवशी साधूकडे परत एकदा यशोदा नगरीचा राजा येतो आणि विवाह म्हणतो, आता सांगा की युद्ध कोण जिंकणार आहे. मग साधू म्हणाला, युद्ध यशोदा नगरीचा राजा जिंकणार आहे आणि पांढरा बैल हा पट्टणपुरमची हार असेल आणि काळा घोडा ही यशोदा नगरीची जीत असेल. एवढं म्हणून साधू तपस्येला लागतो आणि यशोदा नगरीचा राजाही खुशीने तिथून निघून जातो. काही दिवसांनी यशोदा नगरीचा राजा ही भविष्यवाणी सगळ्या धर्तीवर फेकतो आणि हे पट्टणपुरमच्या राजाच्या कानाखाली ही बातमी येते आणि तो थरथर कापायला लागतो. तो युद्धाला नकार देतो, पण मी फक्त रथ चालवेल असं तो म्हणतो. जसं की महाभारतात कृष्णाने चालवलं होता. आणि मग परत एकदा 10 दिवस झाले. आता 2 दिवस राहिले होते युद्धासाठी. आता पट्टणपुरमचे महामंत्री एकदम उत्सुक युद्ध करायला. आता 2 दिवस झाले. आता युद्ध ते मैदानावर उतरले. आता पट्टणपुरमचेही महामंत्री त्या साधूकडे गेले आणि भविष्यवाणी जाणून घेतली आणि ते लगेच युद्धाला पळाले. जेव्हा यशोदा नगरीचा राजा थकत असे, पट्टणपुरमचे महामंत्री त्याच्यावर मागून हल्ला करत असे. अशाच प्रकारे एक असा पण वेळ आला जो यशोदा नगरीसाठी खूपच भयानक होता. हा भयानक वेळ असा झाला की पट्टणपुरमचे महामंत्री आपल्या पट्टणपुरमच्या राजाकडे आले आणि म्हणाले, राजा महाराज मुजरा, पण तुम्हाला कुठेतरी असा काळा घोडा दिसत आहे का. ते म्हणाले, हो, त्या दोघांच्या लढाईमध्ये ते दोघं शिपाई जेव्हा भांडण करत होते त्यांच्या लढाईत मुंडकं घालून एक काळा घोडा दिसत होता. तो असं मुंडकं घालून जो आपला शिपाई आहे त्याला मारत होता. महामंत्री म्हणाले, महाराज तुम्ही पटकन जाऊन त्या घोड्याला मारून टाका. आता पट्टणपुरमच्या राजाकडे एक असा वेळ आला की त्याला समजलंच नाही पण तरी त्यांनी महामंत्रीचे मानले आणि त्या घोड्याला मारून टाकले. आता यशोदा नगरीचा राजा खूपच भयाळ झाला आणि भविष्यवाणी बदलली. आणि असंच झालं की जेव्हा महामंत्री आणि त्या यशोदा नगरीच्या राजाचे भांडण चालू होते, तेव्हाच युद्धात महामंत्रीने यशोदा नगरीचा राजाचा एक डोळा फोडून टाकला आणि यशोदा नगरीचा राजा खूपच घायाळ झाला आणि तो पळत राजवाड्यात येऊ लागला आणि तो साधूला म्हणाला, हे ढोंगी साधू, तुला तर कोणी यायलाच नाही पाहिजे आणि तू तर अशी भविष्यवाणी सांगितली की जी खोटी होती. तू तर देवाची प्रार्थना पण नाही करत. एक नंबरचा ढोंगी आहेस. मग म्हणून तर साधूला आश्चर्य वाटले
त्यांनी परत रात्री एकदा देवाची प्रार्थना केली आणि देव प्रकट झाला आणि साधूने विचारले, तुम्ही तर म्हणले आहात की यशोदा नगरीचा राजा अयोध्या जिंकणार, पण आता पट्टणपुरमचा राजा कस काय जिंकला? आता देव सांगू लागला, हे बघ, आता पहिले आम्हाला हेच वाटलं होतं की यशोदा नगरीचा राजा जिंकला पाहिजे, पण पट्टणपुरमच्या राजाचे कर्म पाहून आम्ही भविष्यवाणी बदलली आणि पट्टणपुरमचा राजा विजय झाला. या प्रकारे पट्टणपुरमच्या राजाला विजय मिळाला आणि त्यासोबत यशोदा नगरीचा राजाचा एक डोळाही कर्मात झुकला. अशा प्रकारे पट्टणपुरमच्या राजाने इतिहासात आपले नाव घडवले. धन्यवाद.